बस प्रवासामध्ये सवलत हवी असेल तर एनसीएमसी कार्ड हे एसटी महामंडळाकडून बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सध्या स्वारगेट परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसस्थानकामध्ये एनसीएमसी कार्ड घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. आपल्यासोबत आगार प्रमुख आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, सध्या एनसीएमसी कार्ड 1 तारखेपासून बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ते मुळात काय झालंय, नागरिकांचा चुकीचा समज झालेला आहे तसा तो. या 1 ऑगस्ट पासून त्या कार्डचा वापर सुरू झाला आहे. म्हणजे जे कार्ड झालेले आहेत त्याचा वापर सुरू करण्यात आलेला आहे. आता सुद्धा वापर आहे, परंतु 1 ऑगस्ट पासून केलंय. जे काय जी पहिले जे आता आता नोंदणी केलेली आहेत, त्याची कार्ड 1 महिन्याने येणार आहेत. त्यामुळं त्यांची काही सवलत बंद होणार नाहीये. हे नागरिकांमध्ये असं भ्रम पसरल्यामुळं ते येत आहेत. आम्ही लोकांना तसं समजून सांगतोय. कारण काही लोकांचे कार्ड आत्ता नोंद होणार आहे आणि ते 1 महिन्यानंतर मिळतात साधारणतः कार्ड किंवा 20 दिवसानंतर येतात काही कार्ड. तर त्याच्यानंतर मग ते सुरू होणार आहे. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी की आता हे आषाढी यात्रेमुळं आणि 2 आणि परत सुट्ट्या होत्या. त्यामुळं आता त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे. आणि आत्ता फक्त याचंच आहे. अजून काही आपण जी एक्स्ट्रा मागणी केल्यात आता जवळ-जवळ 20 आपल्याकडं नवीन येतात परत म्हणजे मशीन. आणि जे 6 आहेत ते बाहेर चालूच आहेत. ते नागरिकांना आम्ही सांगतोय बाहेर जा, परंतु त्याला प्रवासाच्या दृष्टीने स्वारगेट जवळ वाटल्यामुळं ते या ठिकाणी येऊन गर्दी होते असं. सर, नागरिक म्हणतायत की ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी एकच रांग आहे, त्यामुळे खूप वेळ ताटकळत थांबावं लागतंय. तुम्ही 2 रांगा त्या ठिकाणी करणार आहात. नाही, त्याच्यात काय आहे, जिथं तुम्ही हे केलंय नोंदणी, तिथंच ते कार्ड मिळते. कारण त्या मशीनवरच मिळतंय कार्ड. आणि फक्त आपण असं बी करू शकत नाही, की फक्त नोंदणी एकाने करायची, कार्ड एकाने द्यायचं. मग त्यामुळं काय होतंय की आता आपल्याकडे 3 ठिकाणी आहे. म्हणजे सध्या इथं 3 चालू आहेतच खिडक्या. प्लस तिकडं त्या 28 नंबरला बी चालू आहे, तिकडं पलीकडे. तर तिथंही लाईन आहे मोठी. आज सोमवार असल्यामुळं आणि सुट्ट्या आल्यामुळं, आषाढी एकादश झाल्यामुळं बरेचसे परत आता चालू केलेलं आहे. म्हणजे आज गर्दी आहे, त्या त्या ठिकाणी गर्दी आहे असं. रजिस्ट्रेशनसाठी वेगळी रांग आहे आणि कार्ड घेण्यासाठी वेगळी रांग, अशा. आता कसं आहे, रजिस्ट्रेशन ज्या मशीनवर होतंय त्याच ठिकाणी कार्ड इश्यू होतं. त्यामुळं रजिस्ट्रेशन बी चालू आहे आणि कार्ड देणं बी चालू आहे. म्हणजे कोणाची अशी गैरसोय केली जात नाही, की रजिस्ट्रेशन फक्त द्यायचं आणि कार्ड नवीन द्यायचं नाही. तर ते दोन्ही प्रक्रिया चालू असल्यामुळं ते तसं दिसतंय तिथं. म्हणजे आता जर पाहिलं तर बाहेर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. सकाळी 8 पासून नागरिक त्या ठिकाणी आलेले आहेत. अशा पद्धतीची गर्दी होऊ नये किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त कर्मचारी वगैरे तुम्ही लावणार आहात. हां, आता अतिरिक्त कर्मचारी जवळ-जवळ आम्ही आता 20 मंजूर होत्यात त्या बाहेर आणि ते मंजूर झालेले आहेत. आणि आता 6 ची आम्ही इथं स्टँडला जे आहे ते पहिले 3 आणि अजून 6 असे 9 आम्ही सुरू करतोय आता तातडीनं. की जे आता इथं जवळ-जवळ 6 येतात आता मंजूर आपल्याला. आम्ही 6 ची मागणी केलेली आणि 20 मंजूर झालेत. आता त्यातले बाहेरच्या जिल्ह्यात काही जिथं बंद पडलेले आहेत केंद्र. आता शिवाजीनगरचं सध्या बंद असल्यामुळे शिवाजीनगरचे लोक इकडे येतात. त्याच्यामुळे ते गर्दी झाली. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या मशीनवरती रजिस्ट्रेशन होतं त्याच ठिकाणी कार्ड इश्यू होतं असं हां, ज्या मशीनवर रजिस्ट्रेशन केलं जातं, त्याच मशीनवर परत ते कार्ड इश्यू होतं. त्यामुळं त्या ठिकाणी असं संमिश्र दिसतंय तुम्हाला. अर्थात हे होते स्वारगेटचे आगार प्रमुख. त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी कार्डचं रजिस्ट्रेशन होतं त्याच ठिकाणी कार्ड इश्यू होतं आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गैरसोय दिसतीये. त्याचबरोबर आम्ही अतिरिक्त कर्मचारी सुद्धा या कामासाठी लावणार आहोत, अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.